सर, केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं. बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता आपल्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं. व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठेही बघितलं तर कुठेही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलंय या त्या गोष्टीसाठी नकार दिलाय. पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं. माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना. माझा 26 वर्षाचा मुलगा त्यांनी कशामुळे मला माहित नाही, पण त्याच्या प्रेमीने त्यांनी हत्या केली हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. सर त्याचबरोबर जर आपण आता बघितलं तर ती तिच्या भावाला देखील तपासासाठी बोलवलंय. ते तर दुसरीकडे त्याचे वडील सध्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अर्थात फक्त बीपीचाच त्रास त्यांना झालेला होता, पण ते गेले 4-5 दिवस ऍडमिट आहेत. अर्थात ते तपासात सहकार्य करत आहे असं दिसतंय का तुम्हाला? सर, मला त्यांच्या बाबतीतली काही माहिती नाही. सर, याच्यामध्ये आणखी कोणी असू शकतो तुम्हाला असं वाटतं का? कारण सियाचे मोबाईल रेकॉर्ड चेक केल्यानंतर काही मित्र मैत्रिणींना देखील पोलीस बोलवण्याचं तपासासाठी तयारी करतायत. सर, मला वाटतं ह्याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये. यामध्ये सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, कारण की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या प्रियेच्या संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना. कोण? चेतन साहिल, शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते. मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती की त्यांना?